ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. घामाचा वास, गोंगाट असह्य होत होता. पोटात मळमळत होतं. रडून रडून डोकं विलक्षण ठणकत होतं. उलटी झालीस तर इतक्या गर्दीतून टॉयलेटपर्यंत पोचणार कसं? आणि परत आल्यावर आपली जागा मोकळी राहील का? मग उभ्यानं मुंबईपर्यंतचा प्रवास कसा करायचा? तिला स्वतःचंच आश्चर्य वाटलं. आकाश वगैरे कोसळणं म्हणतात तसं काहीतरी आपल्या आयुष्याचं झालं आहे आणि अजूनही या लहान सहान गोष्टीची काळजी वाटण्याइतकं आपलं मन जिवंत कसं? हिंदी सिनेमातल्या नायिका तर नवऱ्याने घराबाहेर काढल्यावर नेसत्या वस्त्रानिशी अनवाणी पायाने निष्पन्न झाडं बिडं असलेल्या ठिकाणी सरळ जीव द्यायला जातात. मी तर व्यवस्थित बॅग बीग भरून आईबाबांकडे चालले. पोचवायलाही चक्क नवरा स्टेशनपर्यंत आला होता. नंदेच्या मुलासकट लेडीज डबा शोधून खिडकीजवळची जागा पटकावून त्याने बसवून दिलं होतं. पोचल्यावर फोन कर एवढंही म्हणाला. फक्त लवकर परत ये नाही म्हणाला. नणंदेच्या मुलांनाही विचारलं नाही. नेहमीप्रमाणे केवढी समजूतदार मुलं म्हणायची. मला तर वाटलं होतं मुलं विचारतील, अनु मामी कधी येणार परत? लवकर ये हं. मग मी नवऱ्याकडे एक जड दृष्टिक्षेप टाकून म्हणेन, नाही रे राजा, मी परत येणार नाही आता कधीच. तुमच्या मामानेच सांगितलं आहे मला तसं. पण हे सगळं कथा कादंबऱ्यातच घडत असणार. वास्तवात सगळंच कसं अळणी आणि बोथट. गाडी हलली तेव्हा तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे तिला नेहमीसारखेच दिसले, किंचित हळवे आणि तरीही तीक्ष्ण. पैसे पुरतील ना की आणखीन देऊ? त्याने खिशाकडे हात नेत विचारलं. ती मानेनेच नाही म्हणाली. तिचे डोळे भरून आले होते. गाडी हलतानाच तो अंधुकसा नवरा तिला आठवला आणि परत डोळे भरून आले. खरं तर रडून रडून ते विलक्षण थकले होते. तरी ते नव्याने कसे भरून येत आहेत परत? आता माझे अश्रू आटलेत असं अनेक बायकांना म्हणताना ऐकलं होतं. तसं कसं होत नाही आहे आपलं? आधीच डोकं ठणाठणा दुखतंय. हे असं गॅलनचे गॅलन पाणी वाहत राहणार असेल तर मग डोकं फुटून जाईल का एखाद्या क्षणी? इथे ट्रेनमध्ये फुटून गेलं तर किती छान होईल. सिनेमातल्या नायिकेसारखी आदर्श हिंदू नारीची इमेज होईल आपली. नवऱ्याने सोडली बिचारी. काही तास पण जगू शकली नाही. परतीच्या प्रवासातच डोकं फुटून मेली. 20व्या शतकातली सती सावित्री नाही तर काय. तिला जाग आली तेव्हा तिचं एकसंध डोकं शेजारच्या बाईच्या खांद्यावर टेकलेलं होतं. सीधा सोने को नहीं आता क्या? तुम्हाने सर का वजन मेरे कांदे कूक क्या? ती बाई एका हाताने तिचं डोकं ढकलत म्हणत होती. तिला शरमल्यासारखं झालं. ती सावरून ताठ बसली. घर में कोई बीमार है क्या? समोरची वयस्कर बाई तिला विचारत होती. नहीं. फिर रो रही है तब से? ती गप्पच बसली. आदमी के बगैर रहने का आदत नहीं है क्या? कितने दिन रहेगी मुंबई में? चला, झाली सुरुवात. इथून पुढे हे आता अनेकदा घडणार. उत्तरादाखल ती फक्त हसली. समोरच्या बाईने पुढे सरकून तिचा हात दाबला. नई शादी है क्या? हे राम, आता काय उत्तर देणार? तिचे डोळे परत भरून आले. हो जाएगी आदत. हमें देखो ना, मर्द मर गया जब 24 साल की थी. एक दिन भी नहीं रह सकती उसके बगैर. तब लगा था अब क्या होगा मेरा. मर जाने को जी करता था. साथ में 3 बच्चा. रो रो के आग फट गई. लेकिन हो गई आदत. हो जाती है. दुनिया सब सिखाती है. तिला तिच्या विरुद्ध आणखीन रडू यायला लागलं. तुझा तर नवरा मरून गेलाय ग बाई. सोपी आहे तुझी गोष्ट. माझा जिवंत नवरा सोडून चालले मी कायमचीच. तो जिवंत असूनही
आता माझ्यासाठी माझ्याबरोबर जगणार नाही आहे. त्याच्या जिवंतपणाची त्याला भूतकाळात जमा करायचं आहे मला. त्याला वजा करून आयुष्य सुरू करायचं आहे. त्याच्याबरोबर जी 3 वर्ष घालवली ती जणू घडलीच नाहीत असं जगायचं आहे मला. ते कसं जमवू? सांग सांग ना, ते कसं जमवू? तुझ्या नवऱ्यासारखा तो मेला असता ना तर स्वीकारली असती मी ती परिस्थिती. तो या जगातच नाही आहे तर माझ्याजवळ कसा असणार? सोपं होतं समजूत घालणं, पण इथून पुढेही तो असणार आहे, जिवंत असणार आहे. माझ्यापासून काही मैल अंतरावर पुण्यात असणार आहे. त्याच घरात राहणार आहे, त्याच बिछाण्यात झोपणार आहे, तेच कपडे घालून त्याच रस्त्यावरून त्याच नेहमीच्या ऑफिसात जाणार आहे. फक्त फक्त तो आता माझा नवरा नसणार आहे. त्याच्या आयुष्यात आता मी फक्त नसणार आहे. काय केलं असतंस गं? तू काय केलं असतंस? तुझं असं झालं असतं तर सांग सांग ना मला. गाडी करकचून ब्रेक दाबत कुठल्याशा स्टेशनवर थांबली. चढणाऱ्यांची उतरणाऱ्यांची खेचाखेच आरडाओरड सुरू झाली. बटाटे वड्यांचा खमंग वास तिच्या नाकात शिरला आणि तिला एकदम जाणीव झाली की आपल्याला जबरदस्त भूक लागते. कधीपासून काही खाल्लं नाही आहे आपण. सकाळी जेवले नाही आहे, काल रात्री पण नाही. काल सकाळी तिने मोठ्यांदा हाक मारून बटाटे वडेवाल्याला बोलावलं. पर्समधून नवऱ्याने दिलेले पैसे काढले. नेहमीसारखी व्यवस्थित मध्यभागी दुमडलेली 3 रुपयांची घडी हातात घेऊन तिने नाकापाशी नेली. तोच तोच नेहमीचा सिगरेट आणि ओल्ड स्पाईस आफ्टर शेवचा परिचित वास, त्याच्या प्रत्येक वस्तूला येणारा, त्याला बिलगल्यावर नाकात भरून घ्यावासा वाटणारा, सुरक्षित आणि आपलंसं वाटायला लावणारा. नोटाही त्याच्याच, गंधही तोच, हलकासा. नाकात भरल्यावर आत्ताही तसंच वाटतंय, सुरक्षित आणि आपलंसं. पण आता आता तो माझा नाही आहे. या गंधाचा मालक आता माझा नाही. त्या वासाने अजूनही सुरक्षित वाटलं. ती सुरक्षितता आता तो मला देणार नाही, कधीच देणार नाही. आणि तरीही मला भूक लागली आहे. असुरक्षितता वाटतानासुद्धा भूक ही लागतेच म्हणायची. तिला वाटलं हे पैसे खर्च करू नये. त्याचा वास येणारे, त्याने त्याच्या हाताने दिलेले शेवटचे पैसे असेच सांभाळून ठेवावेत आयुष्यभर. पण पण मग बटाटे वडे कसे घेणार? आईबाबांकडे पण खर्चाला हेच पैसे वापरावे लागणार. हे सांभाळायचे तर पुढचे दिवस कसे घालवणार? त्यातली एखादी नोट काढून सांभाळून ठेवायचं तिने ठरवलं. शिकायला लागलो की आपण आत्ताच, तिला वाटलं. तिने बटाटे वडे घेतले आणि एका हाताने डोळ्यातील पाणी पुसत ती हपापल्यासारखी खात राहिली. केवढी भूक लागली होती. खाता खाता तिच्या दातात एक अख्खी लसूण आली. तिने ती हाताने काढून बाहेर फेकली. त्याला बटाटे वड्यात मोठ्या लसणी खूप आवडायच्या. चला, आपण एवढ्यात त्याची भूतकाळात जमाही करून टाकली. आवडायच्या म्हणजे काय, अजूनही आवडतात, पुढेही आवडत राहणार आहेत. पण मग मग माझ्या बाबतीत असं का झालं? मी का त्याला आवडायचे बंद झाले? त्याच्या भाषेत म्हणजे बायको म्हणून आवडायचे बंद झाले. तू मला आवडत राहशील पण बायको म्हणून नाही, तो तिला म्हणाला होता. मग काय, बहीण म्हणून? तिला विचारसं वाटलं होतं, पण इतर अनेक गोष्टींसारखं तिने ते मनातच ठेवलं होतं. बायको बायको म्हणून आवडत नाही तर मग तिचा काय उपयोग? लग्नाच्या बायकोला बायको म्हणून नाही वागवायची असं ठरवलं तर मग तिला सोडून देण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. लसूण बटाटे वड्यात आवडायची बंद झाली तर ते आणखीन कशात तरी घालून खाता येते. बायकोचं तसं थोडंच आहे. दादर स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा अंधारून आलं होतं. उतरणाऱ्यांची तारांबळ उडाली. नकळत ती पण त्या धक्काबुक्कीत सामील झाली. फलाटावर उतरल्यावर बॅग खाली ठेवून
साडी सावरताना तिला एकदम जाणवलं की आपण विनाकारणच घाई केली. समजा हं, गाडी सुटली असती, आपण गेलो असतो विटीला, तर काय बिघडणार होतं? कोण वाट पाहणार होतं? हातात बॅग घेऊन ती फलाटाबाहेर आली. टॅक्सीने जावं की चालतच जावं याचा विचार करत थांबली. पुण्यात राहून टॅक्सीने फिरायची तिची सवय सुटली होती. लग्नाआधी कधी ती मुंबईत टॅक्सीने फिरली नव्हती. त्यातून कुठलाही खर्च करताना तो आवश्यक आहे किंवा नाही याचा 4 वेळा विचार करायची सवय अंगवळणीच पडली होती. आज नवऱ्याने दिले तेवढे पैसेही कधी तिच्याकडे आले नव्हते. ते एकदम खर्च करून चालणार नाही हे माहीत असूनही तिने टॅक्सीने जायचं ठरवलं. आजच्या दिवसाला तरी टॅक्सी योग्यच, हा उधळेपणा नाही आहे असं म्हणून तिने टॅक्सीला हाक केला. इतक्यात मागून कुणीतरी हाक मारली. तिने वळून पाहिलं तर भाऊ होता. त्याने तिच्या हातातली बॅग घेतली आणि म्हणाला, टॅक्सीने जाणार होतीस? चल चालतच जाऊया, इतक्या जवळ टॅक्सी कशाला करायची? तिने मुकाट्याने मान हलवली आणि त्याच्या मागून चालू लागली. अजितने फोन केला होता, चालता चालता भाऊ म्हणाला. नवऱ्याच्या कर्तव्य तत्परतेचं तिला कौतुक वाटलं. खरंच कायमची आली आहेस का? त्याने विचारलं. तिला काय बोलावं तेच कळेना. ते फोनवर काय म्हणाले? तिने विचारलं. काय म्हणणार? येत आहेस म्हणाले. परत जाणार नाही आहेस असंही म्हणाले. अपेक्षित होतंच म्हणा. घटस्फोटाच्या फॉर्मवर सही केलीस तू, तेच चुकलं तुझं. तुला काय गरज होती गं हे सगळं करायची? काहीही झालं तरी आपण आपलं घर कधीही सोडू नये. तिला काय बोलावं तेच कळेना. वर्षभर नवरा घटस्फोट दे म्हणतोय, तर नाही म्हणून काय झालं असतं? सही दिली नसती तरी तो घरातून बाहेर काढायचा थांबला असता का? तिची तब्येत अलीकडे बरी नसते. त्यातून आईच्याने आता काही काम होत नाही. तर पुढचं सगळं ठरेपर्यंत तू घरात राहणार असशील ना, तर तुला कामाला हातभार लावावा लागेल. पाण्याचाही त्रास सध्या फार आहे. खालच्या मजल्यावरून पाणी भरावं लागतं. शिवाय पोराचंही करावं लागतंच तिला. ती खाली मान घालून चालतच राहिली. आपल्याला वाटत होतं आपण आईबाबांकडे परत चाललो आहे. पण चाललो आहे खरं तर आपण भावाकडे. 3 वर्षांपूर्वी आपण आईबाबांचं घर सोडून गेलो होतो. माहेरपणालाही अधूनमधून आईबाबांकडे येत होतो. आता कायमचे परत आलो ते भावाकडे. घर तेच, पण मालक बदलला. आपल्या हे लक्षात कसं नाही आलं? वहिनी तोंडावर पदराचा बोळा धरून गॅलरीतच उभी होती. ती इमारतीत शिरली तसे अनेक खिडक्यांना डोळे फुटले. गॅलरीतही तुरळक माणसं जमा झाली. बातमी पसरली आहे म्हणायची. तिला वाटलं वहिनीबाईंच्या तोंडात तीळ भिजत नाही असं आई म्हणते ते खरंच आहे. ती खाली मान घालून आत शिरली. बाबा गादीवर पायावर पाय टाकून एका हाताने डोकं चोळत बसले होते. आई कोपऱ्यात बसून मशेरी लावत होती. ती आपणहून दाराजवळच्या खुर्चीत बसली. वहिनीने ग्लासातून पाणी आणून दिलं. तिथे गटागटा प्यायली. भावाने दरवाजा आड केला आणि तो शर्ट काढू लागला. सान्यांकडे फोन आलाय ना? लाईन वाईट होती. ओरडावं लागत होतं. शिवाय हे ऑफिसात, त्यामुळे सगळ्यांना कळलं. बरं, पोरं काय ऐकायची राहत आहेत? वहिनी भिंतीशी उकिडवी बसत म्हणाली. आज नाही उद्या कळणारच आहे सगळ्यांना, भाऊ लेंग्याची नाडी बांधत म्हणाला. जेवायला वाढ, मी मग जरा सदूकडे जाऊन येतो. त्याच्या मालकाला कुणीतरी टायपिस्ट हवी असं तो म्हणत होता. जमलं तर तुला चिकटवून टाकतो तिथे. भाऊ खुर्चीतल्या तिच्याकडे एक नजर टाकून म्हणाला. बाबा आणि भाऊ जेवत होते तोवर तिने हातपाय धुवून घेतले. एरवी घरात नेसायला वहिनी स्वतःची साडी काढून द्यायची. आज ते आतल्या खोलीमध्ये मन लावून वाढत होती. तिने बॅग उघडली. फिनाईलच्या गोळ्यांचा परिचित वास तिच्या नाकात शिरला. त्याच्या आणि तिच्या कपाटातला वास. त्याच्या शर्टाशेजारी नेहमी डौलात टांगलेल्या तिच्या साड्या आता बॅगेत कशा पोरक्या वाटत होत्या.
तिला त्या वासाने एकदम घरची आठवण झाली. पुण्यात असताना जितक्या तीव्रतेने आईबाबांची आठवण येत होती तशीच आठवण आली. ह्या बॅगेत हा सुगंधी वास जपून ठेवावा. माझ्या घराचा सुगंध, त्याच्या घराचा सुगंध. या घरातल्या अमृतांजनच्या बाटलीतला वास त्याला कधीच लागू नये, कधीच लागू नये. तिने बॅगेतली एक साडी काढली. खोलीतल्या पडद्याच्या आडोशाला जाऊन नेसताना तिला वाटलं, मग आपलं घर कुठलं? त्याच्या घरून निघताना या घराचा आधार वाटत होता. या घरात आल्यावर ते घर ओढ लावतंय. दोन्ही घरातून माझी पाळंमुळं पार उखडून टाकलं आहे सगळ्यांनी. मग आता हे शरीर घेऊन कुठे जायचं? कुठे रुजवायची ही मुळं आता? कोण ठरवणार? या घरातून त्या घरात पाठवायचं आईबाबांनी ठरवलं. त्यांनीच योग्य वाटेल त्या घरी नेऊन दिलं रुजवायला. आज त्याला मी नकोशी झाले. त्याने पाठवून दिली परत, जिथून आणली तिथेच, सुखरूप या घरात. ज्या जागी मी रुजले होते ती जागा घरातल्या या लोकांनी केव्हाच माती लिंपून सपाट करून टाकले. की त्या जागी आता वहिनी उभी आहे. सासूने पण काही म्हटलं नाही का गं? आई जेवताना विचारत होती. नाही, ती खालमानेने जेवत म्हणाली. दागिने वगैरे घेऊन आला आहात की नाही? वहिनीने विचारलं. अंगावर होतं ते घेऊन आले, बाकी सगळं बँकेत आहे. काढून नाही का आणायचंय? वहिनी म्हणाली. सुचलं नाही गं मला, शिवाय पैसे दिलेत त्यांनी पुरेसे, ती म्हणाली. ते किती दिवस पुरणार आहेत? स्त्रीधन बाईचं हक्काचं असतं. शिवाय आता वकिलांचा खर्च, तुमचा पुढचा खर्च, महागाई कोण वाढली आहे. वहिनी बोलत राहिली. तू पहिल्यापासून अशीच बुळीने वेधळी. त्यांनी कसा होकार दिला याचंच मला आश्चर्य वाटत होतं. वर्षभर घटस्फोट मागतोय तो. एक तर सहीच करायची नाही, टिकून राहायचं ना तिथेच. 3 वर्ष काढलीस ना, काय केलं असतं त्यांनी? काय केलं असतं? नाही तर दागिने वगैरे तरी काढून आणायचे वेळच्या वेळी. एवढा वेळ होता, भाऊ म्हणाला. मागच्या वेळेला आलीस तेव्हा लाडू भरून दिलेला डबा आणलास का गं परत? तुझ्या मामाने भाऊबीजेला दिला होता तो मला, आईने विचारलं. ती जेवतच राहिली. वहिनीच्या हातचं जेवण तिच्या आवडीचं होतं. हात धुवून बाहेर आली तर वडील पुन्हा तशाच पोजमध्ये अमृतांजन चोळत बसले होते. बसा, ते तिला म्हणाले. लाडाने ते अनेकदा तिच्याशी बहुवचनात बोलत. ती भिंतीशी गुडघ्यावर हनवटी टेकून बसली. आता काय करायचं ठरवलेस तू? ती गप्पच राहिलं. काहीतरी ठरवायला हवं आहे. सही तर तू केलीच आहेस. किती दिवस लागतील या सगळ्याला? पुन्हा विचार करायचा झाला तर कायद्यात काही सोय आहे का हे पाहायला हवं आहे. कुणी जरासा बराचसा असा वकील बघायचा म्हटला ना तरी खर्च बराच येणार आहे. सोपं नाही आहे ते. मला पुन्हा विचार करायचा नाही आहे. हा आवाज आपलाच का? यावर तिचाही विश्वास बसेना. त्यांना मी नको आहे बायको म्हणून. गेली 3 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे ते हेच सांगत होते. मला त्याचा अर्थ उमगायला उशीर झाला. माझ्या समजुतीच्या पलीकडचं होतं सारं. बायको म्हणून करायचं ते सारं मी करत होते असं मला वाटत होतं. पण त्यावर ते सुखी नव्हते. सुरुवातीला त्यांनी खूप प्रयत्न केला मला शिकवायचा, समजवायचा. मीही मनापासून ते जे शिकवत समजावत होते ते करत राहिले. पण मला वाटत होतं तितकं ते सोपं नव्हतं आणि त्याचा त्रास त्यांना होत होता. त्यांनी घटस्फोटाचा विषय काढला तेव्हा माझा विश्वासच बसेना. वर्षभर मी तुम्ही सांगत होतात तशीच वागत राहिले. मग त्यांनी इतर उपाय सुरू केले. ते अलीकडे तर अगदी निकराला आले. तेव्हा मग वाटलं या माणसाला आपण मनापासून नको आहोत तर का हा आपला तरी अट्टाहास? का बांधून ठेवायचं त्याला त्याच्या मनाविरुद्ध? केवळ कायद्याने अडकलाय म्हणून केली मी सही. खूप मोकळं वाटतंय आता मलाही.
त्यांनीही त्या दिवसापासून माझं सगळं व्यवस्थित केलं. पुन्हा माणसासारखे वागायला लागले. कधी जातेस ते तुझं तू ठरव म्हणाले. मी म्हणाले, मग आजच जाते. तिथे आणखीन राहून तरी काय होणार होतं. जुजबी सामान बांधलं आणि आले. उरलेलं नंतर पाठवून देतो असं ते म्हणाले. एकटी किती होतलणार, जाणार कुठे, म्हणून इथे आले. वडील, भाऊ, वहिनी, आई सगळे तिच्याकडे पाहत राहिले. 25 वर्षांच्या आयुष्यात प्रथमच ती एवढं बोलत होती, तेही अगदी व्यवस्थित आणि ठामपणे. आलीस खरी, पण आता पुढे काय. इथेही काही भावाने बोलायचा प्रयत्न केला. तिला म्हणावंसं वाटलं, तुम्ही नका काळजी करू, पोटगी ते देणार आहेत. शिवाय वकिलाचा खर्चही. मी इथे कायमची नाही राहणार. असं ठरवून काही माझ्या आयुष्यात मी केलंच नाही. ती वेळच आली नाही. सगळे निर्णय इतरांनी घेतले. आपले निर्णय इतर का घेत आहेत हा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. मी आपली जगत राहिले. जी दिशा दाखवून दिली ना, त्या दिशेने. आम्हाला तू नको आहेस असं नाही गं. एकदा घटस्फोट झाला ना की दुसरा कोणीतरी मुलगा बघून तुझं लग्न आम्ही करून देऊ. ती वडिलांकडे पाहतच राहिली. हेच का ते माझे बाबा. मी फ्रॉकमध्ये असताना तू माझं सर्वस्व आहेस असं म्हणणारे. माझ्या लग्नात फुटून फुटून रडणारे. एका तासापूर्वी मी मांडलेला संसार मोडून त्यांच्या घरात आले, तर दुसरा संसार मांडून त्याच्या गोष्टी करतायत. मी मोठी झाले हे त्यांना कळत नाही आहे का, की हे सगळं माझ्या दृष्टीने इतकं सोपं आहे असं त्यांना वाटतंय. लहान असताना मी बांधलेला वाळूचा किल्ला भावाने लाथेने उडवून दिला, तेव्हा जितक्या सहजतेने त्यांनी म्हटलं होतं ना, दुसरा बांधूया आपण, त्यात काय रडायचं. तितक्या सहजतेने आता दुसरा नवरा शोधायच्या गोष्टी करतायत. मी इथे राहिले ते सोपं आहे असं वाटतंय तुम्हाला. ती उठून आतल्या खोलीत गेली. जेवणाच्या टेबलावर डोकं गच्च धरून बसली. खरं तर घरी येऊन आईच्या कुशीत पोटभर रडायचं तिने ठरवलं होतं, पण तेही बहुधा कथा कादंबऱ्यातच शक्य होत असणार. वास्तवातल्या आईला तिच्या डब्याची काळजी असते. तो स्वर्गवासी मामाने भाऊबीजेला दिलेला असतो. पोटची पोरगी काय जिवंत असते. नवऱ्याने टाकली तरीही जिवंत असते. तिला पळून जावंसं वाटलं, मरून जावंसं वाटलं तरी सगळं असतं, कारण ती वास्तवात असते, सामान्य असते, मध्यमवर्गीय असते. कथा कादंबऱ्यातली नायिका नसते. इथून पळून जाणार तरी कुठे एवढ्या रात्री एकटीने. मरून जाणार तर कसं. पुन्हा या घराला बट्टा लावून. आणि नाहीच मेले तर पुन्हा जगणार ते कसं. इथेच या चाळीच्या 2 खोल्यात, भाऊ बहिणीच्या संसारात, आई वडिलांच्या जीवाचा घोर होऊन. नोकरी करणार तर कुठली. SSC पास, तेही दुसऱ्या वर्गात. गणित विषय सोडून. हातात कुठलीही कला नाही. बऱ्यापैकी रूप नाही. आधीच्या नोकरीचा अनुभव नाही. अनुभव एकच गाठी, एका संसाराचा, तोही अयशस्वी. खरं पाहता बाबांचं काहीच चुकलं नाही. दुसरं काय करू शकत होते ते माझ्यासारखी मुलगी लग्न सोडून. या अनुभवावर कोणी पत्करेल तर करून पहाच म्हणा पुन्हा एखादा प्रयत्न. एका नोकरीतून काढून टाकलंय तर दुसरी नाही का मिळत. इथेही चाकरी केली मनापासून, पण बॉस खुश नाही झाला. नव्याने पुन्हा मनापासून केली तर. बाहेरच्या खोलीतून बोलण्याचे अस्पष्ट आवाज कानावर येत होते. ती हाताच्या घडीत मान खुपसून केव्हा झोपी गेली. तिचं तिलाही कळलं नाही. कधीतरी आई आत आली. तिच्या डोक्यावरून खरखरीत वृद्ध हात फिरवत राहिली. तिचं डोकं जड झालं होतं आणि डोळेही. ती तशीच बसून राहिली. आईच्या कुशीत शिरली नाही, रडली नाही. आईच्या डोळ्याची 2 टिपं तिच्या डोक्यावर पडली. उठ, आई म्हणाली. पड इथे. टेबलाच्या बाजूला पसरलेल्या
आईच्या जुन्या पातळावर ती आडवी झाली. शेजारी आई. बाबा बहुधा आज गॅलरीत झोपले असणार. मी माहेरपणाला आले की त्यांची रवानगी नेहमी गॅलरीत होते. बाहेरच्या खोलीतून भाऊ बहिणीची खुसफुस कानावर बराच वेळ येत राहिली. आईचे खरखरीत हात तिच्या दुखऱ्या डोक्यावर ठेकेबद्ध पडत राहिले. पुण्याच्या घरातला बिछाना तिला आठवला. मऊ आणि प्रशस्त, हक्काचा. त्यावर त्यावर तो आता राजासारखा उताणा झोपला असेल. अगडबंब, उघडा. त्या बिछाण्यात आता त्याला हवं ते सुख मिळेल. मी शेजारी असताना मिळत नव्हतं ते. आईच्या जुनेऱ्यावर आडव्या झालेला माझं काय? त्याच्या मनात येईल का हा विचार? चुकून तरी, कधीतरी. तिला झोप लागली. जाग आली तेव्हा कुठेतरी घड्याळाचे ठोके पडत होते. सवयीने तिने कुशी वळून पाहिलं. शेजारी आई अंगाचं मुटकुळं करून पडली होती. बिनदाताच्या तिच्या उघड्या तोंडातून घोरण्याचे बारीक सारीक आवाज येत होते. फरशीचा थंडपणा अंगात मुरला होता. सांधे अवघडले होते. आपण पुण्यात नाही आहोत, मुंबईत आहोत याची तिला जाणीव झाली. पोटात एकदम धस्स झालं. हे खरं आहे तर, हे खरं हे. त्याने मला सोडलं आहे कायमचं. मी त्याच्या घरी, त्याच्या शेजारी, त्या मऊ बिछाण्यामध्ये नाही आहे. भावाच्या स्वयंपाकघरात आईच्या जुनेऱ्यावर आहे. त्याच्या बिछाण्यात त्याला हवं ते सुख मी त्याला नाही देऊ शकले. तो बिछाना त्याचा होता. त्याने माझी निवड केली म्हणून त्या बिछाण्यात झोपायचा मान मला होता. आणि मी वेड्यासारखी तो माझा हक्काचा बिछाना समजून बसले. म्हटलं दिवसभराच्या श्रमाने थकून भागून आता त्यावर सुखाने विसावता येईल. नवं घर, नवी माणसं, त्यांच्याशी पटवून घेताना करायला लागणारे सायास, त्यांच्या आवडी निवडी, त्यांचे रीतिरिवाज, माहेची लाज राखताना धडपड, या सगळ्यातून दिवसभर गेल्यावर रात्री थकलेलं शरीर घेऊन त्याच्या उबदार कुशीत शिरून शांत झोपता येईल. किती किती चुकीची समजूत करून घेतली होती मी लग्नाबद्दल. लग्न म्हणजे नवऱ्याला चांगलं चुंगलं करून घालणं, त्याच्या माणसांना सांभाळणं. सासरी जाताना आई म्हणालीही, नवऱ्याची मर्जी राख, त्याला सुखी ठेव. म्हणजे बिछाण्यात त्याला सुखी ठेव हे तिने त्यावेळेला का नाही सांगितलं? जेवण करायला शिकवलं तसं त्याबद्दल थोडंफार तरी का नाही शिकवलं? हे सगळं उपजतच प्रत्येक बाईला माहीत असतं असं नवरा म्हणायचा. मग मलाच का माहीत नव्हतं की मी स्त्रीच नाही आहे? मीही शिकायचा प्रयत्न केला, नवऱ्यानेही शिकवायचा केला. पुस्तकं आणून दिली, सिनेमे दाखवले, त्याने सांगितलं ते सगळं मी मनापासून शिकले. पण ते सारं प्रत्यक्षात आणताना तो कधी खुश झालाच नाही. तुला शिकवून काही उपयोग नाही आहे, तू करायचं म्हणून करतेस, तुला यात रंग कसा भरायचा ते मुळातच कळत नाही आहे, तो परत परत म्हणत राहायचा. आणि मग चिडून भडकून कुशी वळून झोपी जायचा. दुसऱ्या रात्री पुन्हा नव्या उत्साहाने सुरू करायचा. आणि पुन्हा तेच. डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरीणबाईंच्या मते माझ्यात काहीही चूक नव्हती. भीती होती, अज्ञान होतं आणि लाज. 3 वर्षात ती गेली नाही तर आता कधी जाणार आहे, तो म्हणाला. त्याचंही ठीकच तर होतं. यू आर जस्ट इल मॅच्ड, डॉक्टरीणबाई म्हणाल्या होत्या. हे मॅचिंग कसं जुळवतात? पत्रिका जुळवल्या, गोत्र जुळवली, उंची, वय, शिक्षण सगळं जुळवलं. मग त्यावेळी या मॅचचा विचार कुणीच कसा केला नाही? हे मॅचिंग जुळलं नाही तर लग्न मोडून जातं. इतकं महत्त्वाचं हे मॅचिंग. मग लग्न जुळवताना कोणीच कसा याचा विचार करत नाही? माणसाच्या आयुष्यातली सर्वात मूळ आणि महत्त्वाची गोष्ट आहे ही. यावर सगळा निसर्ग उभा आहे असं नवरा म्हणायचा. मग इतक्या महत्त्वाच्या गोष्टीवर कुणीच का बोलत नाही? लग्नाआधी जोडीने फिरायला जाताना तो किती बोलायचा, आमच्या घरी हे चालत नाही,
आमच्या घरी अशी पद्धत आहे, जेवणात कांदा लसूण मला भरपूर लागतो. आईचं पथ्यपाणी कटाक्षाने पाळत जा. माझी बहीण विधवा आहे. ती कायमची माझ्याकडेच राहणार आहे, लक्षात ठेव. तिची मुलं मला माझ्या मुलासारखी आहेत. तिचा मान राख. पण त्यावेळेला हेही का नाही बोलला की बिचाऱ्यातली माझी गरज अशी अशी आहे आणि ती भागवणं तुझं महत्त्वाचं काम आहे. पण पण त्यावेळेला तो असं म्हणाला असता तरी फरक पडला असता का? त्याच्या बिछाण्यात झोपण्याची वेळ तर लग्नानंतर आली असते. म्हणजे शेवटी अटळच तर होतं. जमिनीचा ओलावा तिच्या हाडात मुरत होता. अंग आखडलं होतं. अंगावर पाखरलेलं आईचं पातळ तिने पुन्हा एकदा अंगभर व्यवस्थित गुंडाळायचा प्रयत्न करून पाहिला. थंडी जाईना. शेजारी आई शांत झोपली होती. जणू तिच्या अंगाखालीच फरशी गार पडली होती. आईला कुठली ऊब जाणवते जी मला तिच्यापासून काही अंचावर झोपूनही जाणवत नाही आहे. लहान असताना आईच्या कुशीत शिरल्यावर जाणवणारी ऊब तिला आठवली. तिने वळून आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न केला. आई दचकून उठली. उठताना तिच्या घशातून एक विचित्र चित्कार निसटला. हा काय विचित्रपणा गं? नीट झोप ना सुट्टी, आई तिला दूर झटकत म्हणाली. तिच्या डोक्यात एक विलक्षण कळ आली. नवऱ्याच्या घरातून निघाल्यापासून आत्तापर्यंत मनात न आलेली कुठलीशी भावना तिच्या शरीरभर सरसरत गेली. हे असं काय वाटतंय? आपल्याला काय होतंय? रडूही येत नाही, रागही नाही. काय म्हणायचंय? अपमान? कंटाळा? किळस? ती उठून बसली. डोळ्यावरची झोप पार उडाल्याचं तिच्या लक्षात आलं. किती वाजले असतील बरं? कितीही वाजले तरी आपल्याला काय फरक पडणार आहे म्हणा. आजचा दिवस संपला आणि उद्याचा उजाडला तर तर काय? मी काय करणार आहे माझं उद्या? आजचा दिवस निदान प्रवासात येण्या जाण्यात तरी संपला. उद्याचा कसा बरं संपेल? आणि मग परवाचा, नंतर तेरवाचा? काय करणार मी या दिवसांचं? माझं काय करणार? शाळा संपल्यावर रीतसर कॉलेज केलं. कॉलेज संपल्यावर रीतसर लग्न केलं. आणि आता लग्न संपल्यावर काय?